आपला जॉमेट्रीचं फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. टोटल किती चॅप्टर आहे आपल्याला? 7. बरोबर, ठीक आहे. आता काय करायचं, जेव्हा मी शिकवतो तेव्हा एकदा समजून घ्यायचं, त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर जी तुम्हाला PDF आलेली असेल व्हॉट्सअपवरती ती फक्त तुम्ही काय करायचंय, क्वेश्चन बघायचा, मनानं सोडून पाहायचं, जिथं अटकले तिथं फक्त नोट्स बघायच्या. कळालं? फक्त आता काय सांगतो तेवढं लक्षात ठेवा. सिमिलॅरिटी बद्दल मी तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो. काय सांगितलं होतं सिमिलॅरिटी बद्दल मी तुम्हाला? की सिमिलर ट्रायंगल कसे असतात बघा. एक असतं सिमिलर, काय असतं, आणि दुसरं असतं कॉन्ग्रुएंट. काय असतं? कॉन्ग्रुएंट. कामाचं आहे आपल्याला, थोडंफार समजून घ्या, जास्त डीप मध्ये नाही जाणार. आता 2 ट्रायंगल आहे समजा. पहिला ट्रायंगल आहे तुमचा PQR आणि दुसरा आहे XYZ. कोणता? आता हे 2 ट्रायंगल आहे, ठीक आहे. आता या 2 ट्रायंगल मध्ये तुम्हाला जर जेव्हा सिमिलरचं साइन असेल, कोणतं साइन असेल? या 2 ट्रायंगल साठी तुम्हाला इथे कोणतं साइन येणार? सिमिलर येणार. कसं येणार ते? ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. ठीक आहे, हे झालं तुमचं सिमिलरचं साइन. आणि कॉन्ग्रुएंट साठी कसं येणार? PQR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ. ठीक आहे. आता दोन्ही याच्यामध्ये अँगलचा विचार करायचा नाही, कारण अँगल कसे राहणार? सारखेच राहणार. अँगल कसे राहणार तुमचे? सारखे. मग बदलणार काय? इथे असतो बाजूंचा रेशिओ, इकडे काय येईल? QR/YZ आणि सांगा PR/XZ. हा झाला बाजूंचा रेशिओ. म्हणजे सिमिलर मध्ये तुमचा काय येणार? रेशिओ येणार. आणि कॉन्ग्रुएंट मध्ये काय येणार? बाजू ॲज इट इज सारख्या राहणार. आता ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणून जास्त डीप मध्ये जात नाही, ठीक आहे. बेसिक मध्ये झालेलं आहे तुमचं, ठीक आहे. म्हणजे काय होईल तुमचं? इथे राहील तुमचा रेशिओ, काय राहील? रेशिओ. आणि कॉन्ग्रुएंट मध्ये राहील ऍक्च्युअल कॉन्ग्रुएंट राहतील, ठीक आहे. इथे रेशिओ नाही राहत, इथे रेशिओ राहील, पण रेशिओ किती येईल तुमचा? 1 येईल. इथं 1 येऊ शकतो आणि नाही पण येऊ शकणार, आपण सांगू शकत नाही. एवढ्या डीप मध्ये न जाता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? की सिमिलर म्हटलं की रेशो घ्यायचा. काय घ्यायचा? रेशो. आणि कॉन्ग्रुएंट म्हटलं की काय घ्यायचं? इज इक्वल टू सगळं. मग काय सारखे राहतील? त्यांच्या अँगल सारखे राहतील, त्यांच्या बाजू सारख्या राहतील. आता इथे काय म्हणत असतो आपण? एक शब्द जोडतो. काय जोडत असतो? तुम्ही बघितलेलं आहे, 2nd नंबरचं चॅप्टर आहे तुमचं जॉमेट्री मधलं, 9वी मधलं. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSCT म्हणतो. काय म्हणतो? CSCT. किंवा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इथं तोच शब्द असतो सेम, पण इथं काय म्हणतो आपण? करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? कॉन्ग्रुएंट. म्हणून इथं C आलं. किंवा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे 4 शब्द आहे, महत्वाचे आहे का? काही एवढं म्हणजे असं त्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. काही वेळेस आपल्याला प्रूफ असतात, ते प्रूफ करताना आपल्याला सांगावं लागतं. समजलं? हे झालं थोडंसं बेसिक. मग आता आपल्याला काय शिकायचं आहे ऍक्च्युली? बघा, आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सांगा काय आहे? 1/2 बरोबर बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. हा आहे आपल्याकडे फॉर्म्युला, ठीक आहे. 1/2 बेस इंटू हाईट. मग जर समजा मी 2 ट्रायंगल घेतले असे, आता हे 2 ट्रायंगल आपल्याकडे, ठीक आहे. हे 2 ट्रायंगल घेतले आपण, ठीक आहे. कळालं? आता या 2 ट्रायंगल मध्ये बेस इंटू हाईट वापरायचं आपल्याला. काय वापरायचं? बेस इंटू हाईट, ठीक आहे. एकदाच समजून घ्यायचं. एक गोष्ट परत परत करायची वेळ आली पाहिजेत नाही स्टडीच्या बाबतीत. कळालं का? त्याच गोष्टीसाठी वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला कळणार नाही. 6 विषय आहे, त्याच्यानंतर होमवर्क, क्लासवर्क, सगळ्या गोष्टी मिक्स करून तुम्हाला तेवढा वेळ देता येणार नाही. त्याच्यासाठी एकदाच पढाई कशी करायची? एक ही बार में, ठीक आहे. बेस कोणता आहे? BC. कोणता आहे? BC. इकडे काय जोडणार? 1/2. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे तो पहिला? ABC.
1/2 BC इंटू हाईट AD. जिथे 90चा अँगल बनतो, जिथे परपेंडिक्युलर बनते किंवा जिथं असं साईन असतं, ती असते तुमची हाईट. काय असते? हाईट. आता इकडे काय होईल मग सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल कोणता येतो? PQR 1/2 पुढं QR हा तुमचा बेस आणि PS ही तुमची हाईट. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय आता? हे झालं इथपर्यंत समजलं? एकदम हळूहळू सांगतो. आता आपल्याला घ्यायचा रेशो. काय घ्यायचा आहे? रेशो ऑफ एरिया. पहिली प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी? पहिली प्रॉपर्टी तुमच्या चॅप्टर इथून सुरू झाला आता. टाइप 1 रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. बघा इथं मी कुठं सिमिलर शब्द म्हटला का रे? सिमिलर हा वर्ड वापरला का मी? नाही. हा वर्ड वापरणार आहे आपण 1.4 मध्ये. कुठे? 1.4. म्हणून याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन असतं, याच्यासाठी कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. हसायचं नाही. इकडे लक्ष द्या. ठीक आहे. एरिया ऑफ टू ट्रायंगल. पहिला ट्रायंगल कोणता होता? PQR होता का? ABC. बर. दुसरा ट्रायंगल कोणता होता? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. याचा एरिया काय काढला होता आपण? सांगा. 1/2 पुढं BC इंटू AD हाईट होती त्याची. इकडे काय काढला होता एरिया? 1/2 QR PS. एकदा बघून घ्या. ठीक आहे. BC AD QR PS. ठीक आहे. आता काय करू शकतो आपण? आता काय होईल बघा? 1/2 कॅन्सल. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगलचा एरिया तुम्हाला विचारला, सिंपल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, तर सरळ सरळ काय घ्यायचं रे? बेस इंटू हाईट. ठीक आहे. आणि अपॉन मध्ये हा पहिला ट्रायंगल. कोणासाठी? पहिल्या ट्रायंगलसाठी. आणि दुसऱ्या ट्रायंगलसाठी बेस इंटू हाईट. म्हणजे हा पहिल्या ट्रायंगलचा आणि हा दुसऱ्या ट्रायंगलचा. ठीक आहे. हा झाला तुमचा सिंपल पहिला कन्सेप्ट. कळाला? काय अवघड आहे का मला सांगायच्या मध्ये? आहे का? नाही. बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. आता याच्यात एक कंडिशन असू शकते, दोन कंडिशन. कोणती कंडिशन असू शकते? तुम्हाला विचार करता आला पाहिजे. कोणती कंडिशन असू शकते सर? बेस सेम. काय सर? बेस सेम असला तर काही गरज नाही, कोणताच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही. बेस सेम आहे, बेस इज सेम, काहीच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही. हेच लक्षात ठेवायचं फक्त, बेस इंटू हाईट. किंवा काय सेम असू शकतं? हाईट इज सेम. मग मला सांगा, बेस बेस काय झाला? कॅन्सल. मग काय उरलं? फक्त हाईट. आणि जेव्हा हाईट सेम असेल, हाईट हाईट कॅन्सल, काय उरला? बेस. मग चला क्वेश्चन बघू आपण आता थोडीफार. ठीक आहे. सांगा तुम्ही मला आता विचार करून. ज्यांना येतं ते शांत बसा, ज्यांना येत नाही थोडा विचार करा की याच्यामध्ये काय असू शकतं. सरांनी सांगितलं बेस इंटू हाईट घ्यायची. मग बेस कोणता असेल सर? हाईट कोणती असेल सर? तुम्ही विचार करा. ABC बघा. कोणता ट्रायंगल? ABC. मोठा ट्रायंगल आहे. त्याचा बेस कोणता आहे रे? BC. काय बेस? APQ. AP. बेस कोणता आहे? बेस आहे तुमचा PQ. हाईट कोणती? हाईट इथे पण हाईट AR आहे मोठ्या ट्रायंगल मध्ये, आणि छोट्या ट्रायंगल मध्ये पण हाईट काय आहे? AR. इथे पण AR आहे, इथे पण AR. आता थोड्या वेळापूर्वी काय बोललो मी तुम्हाला? हाईट सारखी आहे, काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे ही गोष्ट तुमची होईल कॅन्सल. मग काय उरलं इथं? BC अपॉन. काही अवघड आहे? ठीक आहे. नेक्स्ट सिंपल गोष्टी आहे, फक्त काय आहे तुम्ही एकदाच समजून घ्यायच्या, परत परत त्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा नाही. ज्या गोष्टी अवघड वाटतात, ज्या गोष्टी जमत नाही, बस त्याचाच अभ्यास करत असतात. ज्या गोष्टी इझी आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज नसते. ते फक्त एकदा मनात ठेवून घ्यायचं. काहीच नाही. सरांनी सांगितलेलं बेस इंटू हाईट. कोणता ट्रायंगल दिलेला आहे तो बघा,
कोणता ट्रायंगल दिलेला आहे? एल एम एन. बेस कोणता आहे? एम एन. बेस आहे तुमचा एम एन. दुसरा बेस कोणता आहे? डीएमएन चा, तोच आहे. डीएमएन चा बेस पण काय आहे? एम एन. काही प्रॉब्लेम? एल एम एन ची हाईट कोणती आहे? एल पी. आणि डीएमएन ची हाईट कोणती आहे? इथं काय कॅन्सल होणार? म्हणजे बेस कॅन्सल झाला. काय उरलं तुमचं? एल पी अपॉन. काही प्रॉब्लेम? बर, डी क्यू. काय आहे? डी क्यू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर शेवटचा ट्रायंगल बाकी आहे. हा एक्झाम साठी महत्वाचा आहे. ठीक आहे. जे बोललो ते होणारच. या तीन पैकी जर तुम्हाला स्टार करायचा असेल तर 3 नंबरचा. किती नंबरचा? ठीक आहे. आता मला तुम्ही याच्यात सांगा बेस आणि हाईट काय? बरं इकडे ट्रायंगल सांगा. AMC. बघ आता काय माहितीये का, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आता समजा मी याला अशी जर हाईट टाकली बघा, तर काही प्रॉब्लेम आहे का? याचा अर्थ हाईट सेम आहे. काय आहे? हाईट सेम. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. म्हणजे तुम्ही त्याला हाईट द्या किंवा नका देऊ, फरक पडणार नाही. आपल्याला फक्त बेस बघणं आहे. काय बघणं आहे? बेस. मग याचा बेस कोणता आहे? कोणता ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यावर ओळखा. AMC. त्याचा बेस कोणता आहे? कोणता आहे? AM. ठीक आहे. BMC. त्याचा बेस कोणता आहे? MB. कोणता आहे? MB. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. मग मला सांगा इथं काय? CM इज द मीडियन. CM इज द मीडियन याचा अर्थ काय आहे? M इज द मिड पॉइंट. काय तो? मीडियन म्हणजे ती दोन भाग करून राहिली, समोरच्या लाईनचे दोन भाग. कोणाचे? AM आणि MB. मग AM आणि MB काय आहे? सारखे. देअरफॉर AM कोणाच्या बरोबर आहे? MB च्या. मग मी या AM ला असंच ठेवतो आणि MB ला काय रिप्लेस करतो? AM. मग AM कॅन्सल. इथं उत्तर किती आलं? 1. स्टेट द रिझन. स्टेट द रिझन. तर रिझन आपण सांगितलेलं आहे. समजलं? काय रिझन? M इज द मिड पॉइंट, AM इज इक्वल टू MB आणि हे झालं तुमचं 1. आता समजलं हा एक्झाम साठी महत्वाचा का असू शकतो. जो प्रश्न थोडासा वेगळा तो एक्झाम साठी महत्वाचा. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? काही डाऊट? सर्व गोष्टी समजल्या? या काय काय शिकलो? बेस इंटू हाईट. पहिली गोष्ट बेस इज सेम किंवा दुसरी गोष्ट हाईट इज सेम. आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये असं असू शकतं तुमच्या दोन्ही साईड सारख्या येतील तर त्यांचा रेशो किती राहील? 1/. किती राहील? 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे की आपल्याला. ठीक आहे. हे बेसिस आर इक्वल हेन्स एरिया प्रोपोर्शनल टू हाईट. हे तुम्हाला करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. कसा सॉल्व करायचा सिंपली सांगतो तुम्हाला. सिंपल ठेवा एकदम, काही प्रॉब्लेम नाही. आता हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे तेवढं लिहून घ्यायचं. काय काय दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? हिअर AE कोणाला परपेंडिक्युलर आहे? BC ला. कोणाला? BC ला. ठीक आहे. आणि दुसरा दिलेला आहे DF परपेंडिक्युलर टू BC. ठीक आहे. बरोबर आहे. मग आपण आपलं ते नाव लिहायचं फक्त. कोणतं नाव आहे आपलं? रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. इथं यस लावा. एरियाज ऑफ टू ट्रायंगल. टू ट्रायंगल्स. ठीक आहे. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. फक्त तेवढं लिहायचं. या प्रत्येक क्वेश्चन मध्ये तेवढंच लिहायचं आपल्याला. काय लिहिणार मग? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगल्स सिंपल आहे. आपण आतापर्यंत काही वेगळं लिहिलं का? नाही. क्वेश्चन मधून व्हॅल्यू उचलून घेतल्या. ठीक आहे. त्या व्हॅल्यू लिहिल्या पाहिजे असते आपण. ठीक आहे.
त्या पण व्हॅल्यू लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या? ए दिलेले तुम्हाला किती दिलेलं आहे? 4 आणि DF दिलेलं आहे 6. लिहिताना एका खाली एक लिहायचं. ठीक आहे. तुमच्या घरून पेपर नेणार का तुम्ही? बोर्डामध्ये कंजूसपणा करायचा नाही, चिकटपणा करायचा नाही. ठीक आहे. आणि खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची हो. बर हा, इकडे बघा आता. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. आता तुम्हाला तो एरिया दिलेलाच आहे. कोणता आहे? एरिया ऑफ ABC अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल DBC. आपलं तेच बेस इंटू हाईट. सांगा बेस. पहिला ट्रायंगल बघायचा ABC. BC हा, हाईट AE. व्हेरी गुड. इकडे सांगा बेस BC चे. DBC मध्ये पण बेस कोणता आहे? BC. हाईट कोणती? हाईट DF. हाईट ट्रायंगलच्या बाहेर असू शकते, काही प्रॉब्लेम नाही. मग आता BC बेस काय आहे? सारखा. त्याच्यामुळे तुम्हाला ते जास्त लिहिण्याची गरज नाही. बेसिस विथ इक्वल हाईट वगैरे तेवढं करण्याची गरज पडणार नाही. सरळ सरळ. आता इज इक्वल टू इकडली साईड माहिती आहे तुम्हाला. ए किती आहे रे? 4. DF किती आहे? 6. 4 भागीला 6 म्हणजे कोणत्या संख्येनं भाग जाईल? दोन्ही संख्येला 2. कितीने भाग जाईल? 2. 2 ने 2चा, 2 ने 3चा. एकाच संख्येने भाग द्यायचा, मूळवर भाग द्यायचा नाही. वरती 2 न भाग द्यायचा आणि खाली 3 न द्यायचा, असं चालणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC. ठीक आहे. सिम्बॉल मागे पुढे होऊ शकतील माझे, तुम्ही समजून घ्यायच्या भावना. काय समजायचं? काही अवघड या प्रश्नामध्ये कळालं का? ठीक आहे. आता तुम्ही पेन घ्या, पेन्सिल घ्या, जे काही असेल ते. ठीक आहे. आणि मला पुढचा एक प्रश्न सोडून दाखवा. बघा आता या प्रश्नामध्ये ना तुम्हाला कोणता ट्रायंगल दिलेला आहे, फक्त तुम्हाला नावं दिलेलं आहे. मग काय म्हणू शकता तुम्ही? सिंपल म्हणा. बघा काय बेस ऑफ ट्रायंगल. मग आता सिंपल, एकदम सिंपल बघा. फॉर फर्स्ट ट्रायंगल, फॉर फर्स्ट ट्रायंगल, पहिल्या ट्रायंगल साठी बेस त्याला B1 म्हणा. काय म्हणा मग? B1. किती येतो? 9. हाईट, हाईटला काय म्हणणार? हाईट H1 किती आहे? 5. बरोबर. फॉर सेकंड ट्रायंगल, सेकंड ट्रायंगलला बेसला काय म्हणणार? किती आहे? 10. हाईट, हाईट H2 किती आहे? 7. मग काय याच्यानंतर? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. सिंपल ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. मग आता पहिला ट्रायंगल A1 घेऊ आपण. काय घेऊ? A1. आणि दुसरा घेऊ A2. तुम्हाला माहिती आहे बेस इंटू हाईट असतं. काय असतं? बेस इंटू हाईट. आणि दुसऱ्यासाठी बेस इंटू हाईट. सांगा काय बेस पहिल्याचा? 9 गुणिला 5 आणि खाली 10 गुणिला 6. ज्यांना इथे भाग देता येत असेल इथे भाग द्या. 3 न दोन्ही ठिकाणी जातो, 5 न खाली भाग जातो. ज्यांना भाग देता येत नसेल त्यांनी गुणाकार करा. 9 गुणिला 5 45. 10 गुणिला 60 सॉरी 10 गुणिला 6 60. 45 आणि 60 या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात रे? 15 त्रिक 45, 15 चूक 60. म्हणजे एरिया तुमचा आला, एरियाचा रेशो आला काय? 3:4 किंवा 3/4 पण करू शकता. मला सांगा काही अवघड? सिंपल आहे. मग हा प्रश्न सोडवता येईल का? एक मिनिट. हा प्रश्न सोडवता येईल 3 नंबरचा. काय त्याच्यात पण काय म्हणणार तुम्ही? फॉर फर्स्ट ट्रायंगल. काय म्हणणार? फॉर फर्स्ट ट्रायंगल
बेस B1 हाईट H1, त्याच्यानंतर आता तिथं एरिया दिलेला आहे, काय दिलेलं आहे, मग एरियाचा रेशो दिलेला आहे डायरेक्ट 2/3. म्हणजे काय आहे बघा, सरळ सरळ तुम्हाला हे दिलेलं आहे त्यांनी 2/3. इकडली बाजू दिलेली, आपल्याला काय काढायची, इकडली. सर एक बाजू मिसिंग आहे, पण तिथं म्हटलेलं इक्वल हाईट म्हटल्यानंतर H1 H2 काय होईल, कॅन्सल होईल. काय होईल, कॅन्सल. ठीक आहे सर, समजलं नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ठीक आहे, यूट्यूबवर येऊन जाईल आजच्या आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, ती बघून घ्यायची संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत. नाही समजलं, व्हिडिओ रिपीट मोडवर बघायचा. आता असे प्रश्न तर सगळ्यात पांचट, एकदम सिंपल, काहीच नाही प्रश्नामध्ये. काही जणांचं तोंडी उत्तर आलेलं असेल, बरोबर आहे ना. बघा हिअर कोण कोणाला परपेंडिक्युलर आहे, BC परपेंडिक्युलर आहे AB ला, त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर आहे AB ला. काय काय गिवन आहे सांगा. BC किती आहे, BC 4, AD किती आहे 8. आपला काय असतं लिहिण्याचं फॉर्म्युला, काय म्हणतो आपण, लाईन कोणती लिहित होती, बाय रेशिओ ऑफ, बाय म्हटल्यापेक्षा रेशिओ टाका फक्त, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. काय येईल मग, तो कोणता दिलेला आहे बघा त्याच्यामध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. सांगा, पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस कोणताही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, AB घ्या. हाईट कोणती आहे, BC. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये बेस AB, हाईट कोणती आहे, AD. बेस कसा आहे, सारखा. हे कटलं, BC अपॉन AD. सांगा BC किती आहे 4, AD किती आहे 8, म्हणजे येईल तुमचं 4/8. 4 1 4, 4 2 8, म्हणजे फायनल काय आलं तुमचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ते सिम्बॉल समजून घ्या, काय समजून घ्यायचं, भावना. ठीक आहे, 1/2. ठीक आहे, दुसऱ्या कलर मध्ये तुम्हाला चौकोन करून देतो त्याला. बर, समजून राहिलं का, काही अवघड, चौकोन वाकला आपला, जाऊ द्या तिकडे. नेक्स्ट सेम आहे, काही टेन्शन घेऊ नका, तीच प्रोसेस परत परत फॉलो करायची. कोणती प्रोसेस, काय लिहिणार पहिले, गिवन. काय गिवन आहे सांगा मला, सर्वांचं लक्ष इकडेच असलं पाहिजे. क्वेश्चन समजून सांगायला 2 किंवा 3 मिनिट लागतात फक्त, जास्त नाही. सिगमेंट RQ, जिथं टाइम द्यायचा तिथं देणारच आहे मी, टेन्शन घेऊ नका. आणि टेन्शन येत असेल तर फाशी घ्या, नाही ना, घ्याल माझ्या नावानं, फाशी नका घेऊ बापा. हा हा, इकडे घ्या, फाशी नाही कळशी म्हटलं मी. हा, RQ बरोबर काय येईल मग, PS बरोबर काय येईल, आणि PR बरोबर 12. तुम्हाला QT विचारली, काय विचारली, QT. बर, QT आहे ना, QT म्हटल्यावर लगेच इन्स्टावर गेले तुम्ही, आहे ना, तुमचा माइंड खूप चालतो तुमचा. इकडे बघा, या QT, मग तुम्ही कोणी पोरो, QT आहे, बरं जास्त. हा बस, कोणते कोणते ट्रायंगल घेण्याचे. आता इथं तुम्हाला काय झालं, तुम्हाला आता इथं समजून नाही राहिलं ट्रायंगल घ्यायचे कोणते. ठीक आहे, आपल्याकडे 2 ट्रायंगल आहे. कोणता आहे पहिला, बघा पहिला ट्रायंगल कोणता आहे आपला, PRQ. कोणता आहे, PRQ. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PRQ ते लिहायचं राहिलं आपलं, ते लिहून घेता तेवढं. काय लिहाल, रेशिओ ऑफ, लिहिता येईल ना आता, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. एक ट्रायंगल घ्या पहिला, PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दुसरा कोणता घ्यायचा, तोच घ्यावा लागेल, तोच ट्रायंगल घ्यावा लागेल, फक्त बेस तिथं हाईट बदलून जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेतला, PRQ म्हणा, काही प्रॉब्लेम.
सर हेच दोन का घ्यायचे, कारण तुम्हाला कळून जाईल. आता इकडे बघा, हेच दोन का घेतले, आपल्याला आरक्यू दिलेली, काय दिलेली आरक्यू, म्हणजे आरक्यू तर आलं पाहिजे आपल्या ह्याच्यात, बरोबर. आपल्याला दिलेलं आहे पीएस, आपल्या ह्याच्यात पीएस पण आलं पाहिजे, काय आलं पाहिजे पीएस. पीआर दिलेलं, काय दिलेलं पीआर, आणि क्यूटी दिलेलं आहे, काय दिलेले क्यूटी. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी क्यूटी घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल क्यूटी. आता बघा, तुम्ही जर पीआर बेस घेतला, कोणता बेस घेतला, बघा बेस नुसार हाईट बदलेला, तुम्ही कसाही घेऊ शकता, वरती पण घेऊ शकता किंवा खाली पण घेऊ शकता. तुम्ही जर पीआर बेस घेतला, कोणता बेस रे पीआर, तर हाईट कोणती आली, आता कोणती आली क्यूटी. जर तुम्ही बेस आर क्यू घेतला, कोणता घेतला, तर हाईट कोणती आली पीएस. ठीक आहे सर, मग इकडलं काय, हे दोन्ही कसे सारखेचे. एरिया बघा, एकाच ट्रायंगलचा एरिया काढून राहिलो कोणी आपण, मग एरिया कसा राहील त्यांचा सारखा, म्हणून इथं राहील 1/1. काय राहील 1/1, किंवा डायरेक्ट 1 म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, 1 म्हणू शकता डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचा एरिया सारखाच राहणार. इकडल्या व्हॅल्यू टाका, पीआर 12, पीएस 6, हा आर क्यू 6, इथं काय आहे क्यूटी. मग इथं थोडंफार सांगा त्यांना, काय सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल, एरियाज आर सेम, सरळ सरळ, एरियाज ऑफ सेम ट्रायंगल, काय एरियाज ऑफ, एकाच ट्रायंगलचा एरिया म्हणजे बदलणार नाही तो. आता एकाच ट्रायंगलचा एरिया 1 कसा येतो मला सांगा बरं, 24/24 किती येणार, 36/36, म्हणजे त्याचा एरिया किती असू द्या, त्याचं फायनल आन्सर किती येणार 1. आता याचा फायनल आन्सर किती सांगा तुम्ही मला, किती सांगा. बघा काय, जी गोष्ट काढायची, इकडे लक्ष द्या, कोणती गोष्ट काढायची क्यूटी. ज्या गोष्टी, इथं तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता, ज्या गोष्टी बघा मल्टिप्लिकेशन मध्ये त्या काय होतील डिव्हिजन मध्ये जातील, ज्यांना डायरेक्ट भाग देता येत नाही त्यांच्यासाठी चालू आहे. नाही तर साइन 2 12, 2 न 3 चा भाग जाईल. ठीक आहे, पण ज्यांना डायरेक्ट भाग देता येत नाही त्यांनी काय करा, अंशामधल्या गोष्टी छेदात टाका, छेदामधल्या गोष्टी कुठे घ्या अंशामध्ये. 6 6 12, व्हेरी गुड, 6 6 36 आहे का, छेदातली गोष्ट कुठे आली अंशामध्ये, अंशातली गोष्ट कुठे जाईल छेदा. 12 त्रिक क्यूटी किती आहे, ए भवाने, कोण येते भवानी, ठीक आहे. हा इकडे लक्ष द्या, कळालं, समजलं का. मग हा कसा सोडवणार सांगा. आता तुम्हाला शोध नाही याच्यामध्ये बेस इंटू हाईट, आपली प्रोसिजर तीच प्रत्येक एक्झाम्पल साठी. 1.1 चालू आहे आपलं, मग 1.1 चालू आहे तर बाकी गोष्टीचा विचार करायचाच नाही. 1.1 मध्ये एकच गोष्ट आहे, काय बेस इंटू हाईट. काय काय दिलेलं आहे, एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी, एपी परपेंडिक्युलर दिलेले बीसी ला. ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलेलं आहे एडी इज पॅरलल टू बीसी, एडी इज पॅरलल टू बीसी. आता दोन पॅरलल लाईन मधला जी हाईट आहे ती कशी असते सारखी. मग तुम्ही इथे लिहू शकता हाईट बिटवीन, थोडंफार आता जे दिलेलं आहे हे दिलेलं आहे ना, मग त्याचा यूज आहे ना काहीतरी, हाईट बिटवीन एडी अँड बीसी इज सेम. काय आहे सेम, हाईट सेम आहे म्हटल्यानंतर आपल्याला हाईट घेण्याची गरज नाही, फक्त बेस घ्या. मग आता बाय रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरिया ऑफ कोणता कोणता ट्रायंगल आहे बरं, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल कोणते कोणते सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, आणि दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. आता हाईट तर सारखीच आहे, मग हाईट घेण्याची गरज नाही. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मध्ये बेस कोणता आहे आणि याच्यात पण बेस कोणता आहे, डायग्रामवर बघा आहे का, बीसी बीसी कॅन्सल, मग त्यांचा रेशो काय आला 1. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी, काय आला रेशो 1. ठीक आहे, आता 2 मिनिटं शांत बसायचंय.
नाही तर उद्या तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो मी छडीसोबत, ठीक आहे. त्याच्यासाठी आता शांत बसा. बघा काय काय करणे तुम्हाला, इथून पुढे तुमचे होमवर्कचे क्वेश्चन आहे सगळे, ठीक आहे. कसे आहे बघा, कोणता ट्रायंगल दिलेला आहे रे, PQB. इकडे कोणता दिलेला आहे, PBC. एकच सांगतो, बाकी तुम्ही सोडवायचं. PQB मध्ये बेस कोणता आहे, PQB मध्ये बेस कोणता आहे, BQ. हाईट कोणती आहे, PQ. PBC मध्ये बेस कोणता आहे, BC. हाईट कोणती आहे. जेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित मांडणी करणार, PQ PQ कॅन्सल होणार आणि तुमच्या समोर एक रेशिओ उरणार. तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहे का, नाही. हे चारही प्रश्न सॉल्व्ह करायचे 5व्या मधले. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल हे सेम आहे, याच प्रश्नासारखं जसंच्या तसं, फक्त व्हॅल्यू दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, मग जिथे व्हॅल्यू दिलेलं आहे तिथं व्हॅल्यू टाकून आन्सर काढा, काही प्रॉब्लेम नाही. आता AC दिलेली तुम्हाला 16, किती दिलेली आहे, DC दिलेली 9. डायग्राम वर बघा, AC दिलेली आहे 16, DC दिलेली आहे 9. मग AD किती राहील रे, 7. किती राहील, 7. म्हणजे ही पूर्ण 16 आहे, ठीक आहे. AD किती येईल मग, 7, कारण ही 9 आहे. मग AD जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये AD टाकायची गरज पडली, कुठे टाकायची गरज पडते, इथं, तर तिथं किती टाकावं लागेल मग, 7. हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. रेफरन्स साठी चेक करायचं, डायरेक्ट पाहून लिहायचं नाही. त्याच्यानंतर हा सेम प्रश्न, काही प्रॉब्लेम. तुम्हाला 2 एरिया काढायचे, ठीक आहे. कळालं, एरिया ऑफ ट्रायंगल ABD आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ठीक आहे. याची मला वाटतं अशी डायग्राम आहे, तुम्ही डायग्राम बघून घ्यायची, ठीक आहे. सॉल्व एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न सेम आहे, काही प्रॉब्लेम. याच्यात हाईट कशी राहणार रे, सर्वांची हाईट कशी राहणार, सेमच राहणार. हाईट कशी राहणार सर्वांची, सेम. कारण सगळ्यांच्या ठिकाणी काय दिसून राहिलं, ए ए ए ए ए, म्हणजे सर्वांची सुरुवात कुठून झाली, ए पासून. हाईट सारखी म्हणजे काय घेणे, फक्त बेस. 3 नंबरचा प्रश्न आत्ताच सांगितलं कसा सॉल्व्ह करायचा. 4 नंबरचा काय अवघड आहे का, तोंडी उत्तर सांगू शकता, 6/8, कारण बेस सारखा आहे. इथे डायरेक्ट सांगू शकता, काय सांगणार, बेस सारखा आहे. इथं पण म्हणजे 1 जर आली 10. आता हे कसं येईल बघा, समजा इकडे 100 आहे, किती आहे 100, इकडे किती आहे 110. आता इकडली हाईट आली तुमची बघा, PM, वरची हाईट 10 आहे, ठीक आहे. मग इथं समजा X आहे, कोणती X म्हटल्यापेक्षा कोणती हाईट येईल तिथं, NR. कोणती विचारली तुम्हाला, NR. मग क्रॉस मल्टिप्लाय, NR गुणिला 100, इकडे किती येईल 10 गुणिला 110. मग NR बरोबर काय येईल रे, 10 गुणिला 110 भागेला 100. 1 0 याच्यासोबत कटला, 1 0 याच्यासोबत कटला, उत्तर किती आलं, 11. सर काही मेंट ऑफ जिंदगी आहे का याच्यात, आहे. कशी, हे 10च्या पटीत आहे ना. जर तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढायचं, तुम्हाला जर तुमचा आन्सर बरोबर आहे का नाही बघायचं, हे 10च्या पटीत आहे. मग 110 कोणाच्या पटीत आहे, 11च्या. असे डायरेक्ट आन्सर काढू शकता. हे सर्व क्वेश्चन उद्या होमवर्कसाठी, ठीक आहे. ही 1.1 झाली आपली, चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. नाही समजलं कोणाला तर व्हिडिओ रिपीट बघायचा, काही प्रॉब्लेम, ठीक आहे.